चला तर आपण बघूया मी शिवलेला ब्लाऊज 38 छातीचा ब्लाऊज आहे। तर तुम्ही फिटिंग बघू शकतात किती व्यवस्थित आली। हाताला थोडासा लूज आहे आणि काखेत पण थोडासा लूज असल्यामुळे तिथे थोडासा झोळ पडल्यासारखा वाटतोय, चून पडल्यासारखे वाटते। हाताला जर फिटिंग केली तर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येऊन जाईल। आणि नॉर्मल पोटामध्ये पण लूज आहे, कारण हा माझा ब्लाऊज नाही आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे। नॉर्मल ढिल्ला झाला तरी पण त्यांनी मला व्हिडिओ काढून पाठवलाय। तर तुम्ही बघू शकतात, तर पाठीमागचा भाग पण किती व्यवस्थित फिनिशिंगला आलाय आणि हाताला नॉर्मल फक्त ढिल्ला आहे, पण तो जर फिटिंगला केला तर अजून छान बसन। आणि तुम्ही समोरचा भाग हा किती व्यवस्थित बसलाय छातीमध्ये। नमस्ते, मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला 38 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग डायरेक्ट मी कपड्यावर दाखवते। तर मी अगोदर सरळ कपडा कट करून घेतलाय, त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची 15ची, शिवून आपला ब्लाऊज बरोबर 14 होऊन जातो। तर अजून थोडंसं पुढे घेऊन मी 15 वर एक मार्क करते आणि आपल्याला रेष आखून घ्यायची। तर आपल्याला शोल्डर घ्यायचे 38 छातीला 5.5 इंच आणि गळा घ्यायचा आपल्याला 2 इंच। आता हा पाठीमागचा भाग आहे, नीट लक्षात घ्या। गळा घेतलाय मी 10.5 वर, वरती मी 2.5 घेतले, तर खाली मी जवळ 3.5 घेते। थोडंसं ब्रॉडमध्ये गळा लागते कस्टमरला। आणि आपल्याला लगेच एक लाईन आखून घ्यायची आणि गळ्याला आकार दिला तरी पण चालते। अशा पद्धतीने तुम्ही पण गळ्याला आकार देऊन बघा, खूप सिंपल पद्धत आहे। आता आपण वरती शोल्डर घेतले 5.5, तर थोडंसं खाली पण 5.5 घ्यायचे, म्हणजे आपल्याला वरची लाईन आखायला सोपं पडते। तर मोंड्यासाठी मी घेणार आहे 6 इंच, नीट लक्षात घ्या। शोल्डर 5.5 घेतले, मोंड्याला मी 6 इंच घेतले। 9.5 आपला चौथा भाग येतोय, 38 छातीला 9.5 चौथा भाग येतोय। अर्धा इंच मी पाठीमागे घेतले। मी हर एक ब्लाऊजला घेत असते, कारण आपल्याला मोंड्यामध्ये ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो। तर हा पाठीमागचा भाग आहे, तर मग मी 1.5 इंच एक मार्क करून घेतलाय। आता आपल्याला कंबर बघायचंय, तर कस्टमरचं कंबर जेवढं आहे त्यानुसार आपल्याला 2.5 इंच त्याच्यामध्ये मिक्स करायचंय। तर मी हर एक ब्लाऊजमध्ये तुम्हाला सांगते 2.5 इंच आपल्याला मिक्स करायचंय। कंबर आहे 33.5 इंच, 33.5 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। तर चौथा भाग जेवढा येईल त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचे। जवळजवळ 8.25 इंच आलाय चौथा भाग, आणि याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स केले। वरती मी 2 इंच मिक्स करते, 2 इंच मी मिक्स केले। आता आपल्याला लाईन आखून घ्यायची। बरोबर। आता आपण इथं मोंड्याला आकार दिलाय, पण आपण अर्धा इंच खाली उतरणार आहोत ज्यावेळेस आपण आकार द्यायचा आहे आपल्याला। कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो फिटिंगला, इथं चून वगैरे काहीच पडत नाही, त्याच्यासाठी आपण थोडंसं अर्धा इंच खाली उतरलं तर लक्षात घ्या। आणि जसं आहे तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण कटिंग करायची। अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर नक्कीच तुमचा पण ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतोय। तर आता मी घेणार आहे समोरच्या भागाची कटिंग कशी करायची, ते पण तुम्हाला मी दाखवते लगेच। तर पूर्ण आहे तसंच मी ठेवलंय, फक्त आपल्याला समोरच्या भागामध्ये 1 इंच जास्त घ्यायचंय, ते पण तुम्हाला चांगलं माहीतच आहे। कारण आपल्याला टक्ससाठी 1 इंच जर जास्त घेतलं तर आपला कपडा वरती जातो आणि फिटिंगला कमी पडू नये म्हणून आपण 1 इंच जास्त घेतो। बाकीचं टोटल आहे तसंच आखून घेतलंय। आतला जो मेन सेंटर आहे त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचंय। तर बघा, अशा पद्धतीने आपण अर्धा इंच आतमध्ये आले, किंवा तुम्ही पुन्हा एकदा माप जरी घेतलं तरी पण चालते। मग चेक करताना कसं चेक करायचं, आपलं शोल्डर 5.5चं घेतले बरोबर आहे का नाही, आणि मोंडा 6चा घेतलाय तो बरोबर आहे का नाही, असं चेक करायचं। बाकी पूर्ण आहे तसंच ठेवायचं। आता ही आपली वरची लाईन आहे, म्हणजे ही उंचीची आहे, जी आपण 15 इंच घेतली। तर याच्यामध्ये आपण 4.5 घेतलं तरी पण चालते असं माप। मी आता दोन्ही लाईनला कव्हर करते, 4 घेतले आणि वरून मी 10.5 वर एक पॉईंट देते, मग तो आपण असं डायरेक्ट घेतला तरी पण चालते। आता समोरच्या बाजूने 2 इंच घ्या किंवा
2.5 इंच घ्या, मी 2 इंच घेतले. अशा पद्धतीने तुम्ही लाईन आखून जरी केलं, जरी तुम्हाला आकार देता आला नाही तरी पण चालते. आता जे 2 इंच आपण इथे घेतलं तेच आपल्याला समोरच्या भागात पण घ्यायचंय 2 इंच, आणि आपल्याला वरच्या साईडला जोडून घ्यायचे 2 इंच हे. आता ही लाईन आपण पुढे घेणार आहोत आणि ह्या लाईन पासून ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची. तसंच आपल्याला ह्या लाईन पासून ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची. किंवा अशा पद्धतीने आकार जर तुम्हाला आवडत नसेल तर मग आपण अशा पद्धतीने पण आकार देऊ शकतात. अशा पद्धतीने पण आकार देऊ शकतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार दिला तरी पण चालते. आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे. तर तसं आपण पाठीमागच्या भागामध्ये आपण 2.5चा गळा घेतलाय, तर याच्यामध्ये पण आपण 2.5चाच गळा घेणार आहोत. याच्यामध्ये पण आपण 2.5चाच गळा घेणार आहोत. तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 7 इंचाचा, आणि ब्रॉडमध्ये आपल्याला करायचं आहे जवळजवळ 3.25 इंच. म्हणजे एकदम गोल असा आकार येऊन जातो. समजा वरती पण आपण 2.5 घेतले, खाली 2.5 घेतले तर आकार हा गोल येणार नाही, याची काळजी घ्या. आपण पुन्हा एकदा चेक करू. 2.5चा गळा घ्यायचा आहे आणि 3.25 खालच्या बाजूने. थोडंसं माप व्यवस्थित टाका. अशा पद्धतीने 38 साईज आहे ब्लाऊजची. अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. कस्टमरच्या ब्लाऊजवरच मी तुम्हाला डायरेक्ट कटिंग दाखवते. याच्यामध्ये कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. जर तुम्हाला उंचीमध्ये वाटत असेल किंवा गळ्यामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतात. बघा अशा पद्धतीने कटिंग आहे माझी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. खूप सोपी आणि सिंपल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. अशाच पद्धतीने मी हर एक ब्लाऊज कटिंग करते आणि स्टिचिंग पण करते. आता आपण काढणार आहोत लगेच याच्यासाठी बाहीची कटिंग. तर जेवढी घडी आहे त्यानुसार जरी माप घेतलं तरी पण चालते, आपल्याला ॲड करायची गरज आहे. समजा आपला मोंडा जे काही बसन, आपण क्रॉसमध्ये मोंड्याचं माप घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते, अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचे. 9 बसले तर 10.5ची घडी घ्यायची. याच्यामध्ये 10.5ची घडी बसणार नाही तर आपण नंतर याला जॉईंट देऊ शकतो. तर अर्धा इंच मी जेवढं शिवण्यासाठी लागते तेवढं मी सोडून दिलं आहे. कस्टमरची बाही आहे 4.5 इंच, तर मी 5 वर एक लाईन आखून घेते आणि ज्यावेळेस मी जॉईंट देईल त्याच्यानंतरच मग मी बाहीला आकार देऊन घेणार. अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग ही जवळजवळ पूर्ण झाली. मी पूर्ण याला जॉईंट दिल्याच्या नंतरच बाहीला आकार देऊन घेणार. मी तुम्हाला अजून एक दाखवते. ज्या वेळेला आपण वरती 2.5 घेतले आणि खाली मी जवळजवळ जास्तच घेतले, जवळजवळ 3.5 आहे. तर मग हा ब्लाऊज खोलल्याच्या नंतर किती आकर्षित दिसतो किंवा किती व्यवस्थित गोल गळा दिसतो हे तुम्हाला दाखवायचं आहे. फिटिंग केल्याच्या नंतर अजूनच छान दिसणार. बघा अशा पद्धतीने एकदम गोल आणि व्यवस्थित हा गळा आलाय. तर पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.